लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खास योजना सरकारनं जाहीर केलेली आहे, ज्यामध्ये 12वी पास, डिप्लोमाधारक आणि पदवीधारकांसाठी दरमहा स्टायपेंडची घोषणा करण्यात आलेली आहे। 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधारकांना 10,000 रुपये राज्य सरकारतर्फे दिले जाणार आहेत। आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। ही योजना नेमकी काय, आपण त्यावर एक नजर टाकूया। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये स्टायपेंड दिलं जाणार। डिप्लोमाधारी तरुणाला दरमहा 8,000 रुपयाचं स्टायपेंड दिलं जाणार, तर पदवीधर तरुणाला दरमहा 10,000 रुपयाचं स्टायपेंड सरकारतर्फे दिलं जाईल। कारखान्यामध्ये तरुण वर्षभर अप्रेंटिसशिप करतील। या अप्रेंटिसशिपमधनं कार्यानुभव मिळेल। स्किल्ड मॅनपॉवरसाठी सरकारची ही एक प्रकारची गुंतवणूकच असेल। ज्या कारखान्यात काम करेल तिथं स्टायपेंडचे पैसे सरकार भरणार आहे। मुख्यमंत्र्यांची ही युवा प्रशिक्षण योजना आता जाहीर करण्यात आलेली आहे। यासाठी उमेदवाराचं वय 18 ते 35 वर्ष असणं आवश्यक आहे। यासाठी rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे। दरम्यान या योजनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, आपण ते देखील पाहूया। स्वागत आहे, पण त्याचबरोबर स्टायपंड देणार तो वकिलांची पण मागणी आहे, तर वकिलांना पण तो स्टायपंड सुरू करा ही माझी मागणी आहे। वकिलांची स्टायपंडची मागणी आहे। तुम्ही म्हणताय ती स्टायपंड देतायत, ह्याचा मला आनंद आहे, मी त्याचं स्वागत करते। पण स्टायपंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी, स्टायपंड किती तेवढं दिन 5, 10,000, 15, 20,000, 25,000 रुपये देतील। ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।